आज आपण शिकूया पाठ 3 अंगणातला पोपट. ज्याचे लेखक आहेत दिवाकर कृष्ण. पोपट, आज जाऊ नको बरे, भाई रागावतील. शेठ नानूभाई यांच्या घरापुढील अंगणात एक 6 वर्षाचा बालक हातात लाकडाचा एक हिरवा पोपट घेऊन उभा होता. ऑफिसमध्ये भाईसाहेब आपल्या 2 कारकुनाबरोबर लांब लांब कागद घेऊन कायसे करीत बसले होते. डाव्या बाजूच्या दरवाजातून एक गत-धवा तरुणी त्या बालकाला हा मनाई हुकूम सोडित होती. मुंबईतील गिरगाव बँक रोडवरील एक बंगला भाईसाहेबांनी स्वतःकरिता 1908 साली विकत घेतला. या बंगल्याचा एक विशेष हा होता की त्याच्यापुढे एक त्रिकोणी अंगण ठेवले असून त्याच्या दोन्ही बाजूंनी 3 मंजिली इमारत उभी होती व तिसऱ्या बाजूनी भिंतीचा सुमारे 1 पुरुषभर कठडा असून मध्ये त्याला एक फाटक होते. त्या अंगणाला गुळगुळीत शहाबादी दगडाची फाशी केलेली असून फाटकातच चढायला 4 पायऱ्या होत्या. चला पाहूया याचे कठीण शब्दार्थ. तर पहिला आहे कारकून म्हणजे लिपिक क्लर्क. दुसरा आहे अंगण म्हणजे घरापुढील मोकळी जागा कोर्टयार्ड. तिसरा आहे पायऱ्या म्हणजे शिडी जिना स्टेप्स. तर चला पाहू याचा अर्थ. आपल्या कथेतील निरागस बालक पोपट म्हणजे भाईचा एकुलता एक मुलगा. खरे तर भाईचा अतिशय लाडका जीव की प्राण असलेला हवा होता. पण भाईचा व्यापार वृत्ती संसारात मात्र अनासक्त होती. महिन्याकाठी लागणाऱ्या पैशाने मनाची प्रेमाची भूक मिटत नसते. लहान मुलांना आपल्या आई वडिलांच्या प्रेमाची ऊब आवश्यक असते. आईच्या प्रेमाला फारका झालेला पोपट पित्याच्या प्रेमासाठी आसुसलेला होता. पण वडिलांचा प्रेमळ सहवास त्याला कधीच लाभला नाही. लहानग्या पोपटाला बंगल्याच्या फाटकाबाहेर जाण्याची मनाई होती. भाई सतत कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना व्यत्यय होऊ नये म्हणून नर्मदा मावशींनी त्याला ऑफिसमध्ये जाण्यास मनाई केली होती. ऑफिसच्या दारात अर्धा तास थांबूनही भाई पोपटाकडे एक कटाक्षही टाकत नसे. बिचारा पोपट मन मारूनच परत येई. तर चला पाहूया पुढचा स्लाइड. नानूभाई हे मुंबईच्या दलालाच्या धंद्यात एक निष्णात गृहस्थ होते. त्यांचा जन्म बारडोलीत झाला होता. वडिलांच्या नोकरीमुळे ते जे एकदा मुंबईला आले ते बारडोलीचे नाव देखील विसरले. नानूभाईचे वडील आमरण एक पेढीवर कारकून होते. त्यांनी बरीच इस्टेट भाईसाहेबांना ठेवली होती. त्यांच्या समजुतीप्रमाणे आपल्या जातीच्या एक कुलीन वधूबरोबर त्यांचा विवाह लावून दिला होता. गिरगावात एक घर विकत घ्यायला आपल्या अंतसमयी त्यांनी सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे विकत घेतलेले हेच वर सांगितलेले घर होय. अशा रीतीने 1908 साली भाईसाहेबांचा संसार सुरू झाला. भाईसाहेबांची मनोवृत्ती लोक म्हणतात आजन्म मुंबईत राहिल्यामुळे एक विशेष प्रकारामुळे व्यापारी बनली होती. काही वर्षांनी त्यांना एक पुत्ररत्न झाले. पण सर्व संसारात त्यांची वृत्ती अनासक्त होती. वैराग्यामुळे नव्हे हे खास, पण दुसऱ्या कशामुळे तेही सांगता येत नाही. पण बायका मुलांना घरातल्या कर्त्या मनुष्याने आपली ज्या प्रकारे विचारपूस करावीशी वाटते तशी ते करीत नव्हते एवढे मात्र खरे. भाईसाहेबांनी पत्नीच्या, त्यांचे नाव माझ्या लक्षात नाही, लोक त्यांना बाई म्हणत, हे त्यांचे माहेरचे नाव होते एवढे मला आठवते, अंगावर सर्व जबाबदारी टाकली होती. भाईसाहेबांना त्यांचा स्वतःचा व्यवसायच पुरेसा होई. महिन्याकाठी पत्नी मागेल ती रक्कम तिच्याकडे ते देत. नोकरा चाकरांवरी बाई सर्व कामे करवीत. एकदा स्नानाला, 2दा चहा फराळाला, 2दा जेवणाला व रात्री फार उशिराने निजावयाला. भाईसाहेब डाव्या बाजूच्या इमारतीत येत. पेढीचे सर्व काम ते स्वतः आपल्या नजरेखाली कसून करीत व त्यांचे फल म्हणजे त्यांची वाढती सन्नद्धता होते. घरात कोणी आजारी पडले तर ते डॉक्टराला बोलावण्यास सांगत. खुद्द रोग्याजवळ त्यांच्या आजाराची प्रत्यक्ष चौकशी त्यांनी कधीच केली नाही. स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी कधी उचलून घेतले नाही. आपल्या लाडक्या मुलाचे लाडके नाव बाईंनी पोपट असे ठेवले होते.
छोटा पोपटाला आनंदी गडी होता. त्याला पोपटाची फार आवड असे. गॅलरीत पितळी पिंजरात त्याचा आवडता पोपट टांगला होता. त्याच्या हातात लाकडी हिरवा पोपट होता. घरातल्या मंडळींचा आवडता पोपट अंगणात खेळत होता. नर्मदा मावशीने त्याला कशीदाची एक पोपट काढून दिला होता. म्युनिसिपल शाळेतील ओळखीची मुलं पोपटाला जाता येता हाक मारीत, पोपट. पोपटाला फाटकाच्या बाहेर जाण्याची बंदी होती. अंगणाच्या अकुंचित क्षेत्रात पोपट. चला पाहूया कठीण शब्दार्थ. पहिला आहे निष्णात म्हणजे कुशळ, एक्सपर्ट. दुसरा आहे रोगी म्हणजे आजारी व्यक्ती, पेशंट. आता याचा अर्थ जाणून घेऊया. बाईसाहेबांच्या वडिलांनी त्यांच्या अंतसमयी गिरगावात एक घर विकत घ्यायला सांगून ठेवले होते. बाईसाहेब निष्णात व्यापारी होते. गिरगावात बँक रोडवर त्यांनी स्वतःसाठी बंगला खरेदी केला. त्या आत शहाबादी फारशीची सुरेख त्रिकोणी अंगण होते. या अंगणात पितळी पिंजऱ्यात पोपट होता. त्याने लाडाने नाव लाल असे ठेवले होते. आपल्या कथेतील निरागस बालक पोपट म्हणजे भाईचा एकुलता एक मुलगा. खरं तर भाईचा अतिशय लाडका, जीव की प्राण असलेला हवा होता. पण भाईचा व्यापार वृत्ती संसारात मात्र अनासक्त होती. महिन्याकाठी लागणाऱ्या पैशाने मनाची, प्रेमाची भूक मिटत नसते. लहान मुलांना आपल्या आई वडिलांच्या प्रेमाची ऊब आवश्यक असते. आईच्या प्रेमाला पारखा झालेला पोपट पित्याच्या प्रेमासाठी आसुसलेला होता. पण वडिलांचा प्रेम सहवासाला कधीच लाभला नाही. लहानग्या पोपटाला बंगल्याच्या फाटकाबाहेर जाण्याची मनाई होती. बाई सतत कामात व्यग्र असल्याने त्यांना व्यत्यय होऊ नये म्हणून नर्मदा मावशीने त्याला ऑफिसमध्येही जाण्यास मनाई केली होती. ऑफिसच्या दारात अर्धा तास थांबूनही बाई पोपटाकडे एक कटाक्ष टाकत नसे. बिचारा पोपट मन मारूनच परत येई. पिंजऱ्यातल्या पोपटास जसे पिंजऱ्यातच बागडणे लागते, बाहेर मुक्त विहार करणे शक्य नसते, तसा पोपट बंगल्यातील अंगणातच बागडत असे. अंगणातील अचूकित क्षेत्र एवढेच त्याचे जग होते. अंगणात टांगलेल्या पितळी पिंजऱ्यातील पोपट व अंगणातल्या अकुंचित क्षेत्रात बागडणाऱ्या पोपटाचे जीवन काहीसे सारखेच होते. चला पाहूया पुढचा स्लाइड. स्वच्छंदपणे स्वतंत्रपणे बागडत असे. 1918 सालच्या इन्फ्लुएंझामध्येच बाईचा प्रसूतिकाल दुर्दैवाने आला. तापामुळे त्यांची प्रसूती अकाली होऊन त्यांचे दुखणे विकोपास गेले. मुंबईच्या सर्व डॉक्टरांच्या अगदी समोर पण पतीचे दर्शन न घेता बाईने इहलोकाचा संसार संपविला. भाईसाहेबांनी दुःखदंजवळ बसणे आवडत नसे. ते आपल्या खोळीत जाऊन बसले. त्यांना यावयाला 1 मिनिट उशीर झाला. इहलोक सोडून जाताना बाईंनी नर्मदेला पोपटाला सांभाळण्याला सांगितले. बाई कायमच्या गेल्या. नर्मदाला रडता घर थोडे झाले. बहिणींचा अगदी एक जीव असे. त्या दिवशी पोपटाला शेजारच्या घरात खेळायला नेले होते. पोपट ऐनवेळेस धावत आलाच व त्याने आपल्या जात्या मातेचे शेवटचे दर्शन घेतले. मातेला मात्र मुलाचे दर्शन झाले नाही. पोपटाची समजूत होती. आईला चौघांनी उचलून दवाखान्यात नेले. अनेक वेळा तो नर्मदेला विचारी, आई केव्हा ग दवाखान्यातून परत येणार? बिचारा नर्मदा रडू कोसळे. नर्मदा त्यानंतर लवकरच आपल्या घरी गेली. 3 महिन्यांनी नर्मदा परत आली. तिच्या कपाळी कुंकू नव्हते. आयाबरोबर पोपटाने विचारले, नर्मदा मावशी, कुंकू लावायला विसरलीस होय? नर्मदेच्या नेत्रासमोर सूर्य फिरू लागले. नर्मदेच्या संसाराची सर्व माणसे स्थातीत संपली. निराधार नर्मदेला भाईसाहेबांनी आपल्या घरी आणून ठेवले. 2 वर्षात भाईसाहेबांच्या वृत्तीत काही फरक पडला नाही. त्यांची पोपटशी, नर्मदेशी, इतरांशी वागणूक अगदी पूर्वीसारखीच होती. नर्मदेला एकच आश्रय होता, एकच करमणूक होती. ती पोपटाला जीवाभावाने जपत असे. म्हणतच आहे,
माय मरो पण मावशी जगो. पोपटाला भाईसाहेबांच्या ऑफिसात जाण्याची इच्छा होती. त्यांना तो आपला हिरवा लाकडी पोपट दाखविणार होता. बाईसाहेब कामात गुंतले होते. महत्त्वाचे कसलेले कागद चालून कारकुनांना ते काही सांगत होते. अशा वेळी त्यांना कसाचा वाव मिळतो. अर्ध्या तासापासून पोपट ऑफिसच्या दरवाजासमोर उभा होता. त्याला वाटत होते आता नाही, मग भाईसाहेब आपल्याला आत बोलवतील, मग आपण त्यांना लाकडी पोपट दाखवू. भाईंनी त्याला आत बोलवले नाही. नर्मदा इतक्यात कशालाशी बाहेर आली. आरंभी सांगितलेली प्रेमाची मनाई तिची होती. नको जाऊ, भाई कामात आहेत. होय, त्यांचे काम केव्हा संपेल? त्यांनी मी बाजारातून पोपटाला डाळिंबे आणायला सांगणार आहे. संध्याकाळी भाई जेवायला आले म्हणजे सांग बरं त्यांना. फडफड असा आवाज. प्रसूती म्हणजे बाळंत म्हणजे डिलिव्हरी. अकाळी म्हणजे वेळेच्या आधीच, बिफोर टाईम. डाळिंब म्हणजे अनार, पोमोग्रॅनेट. चला अर्थ जाणून घेऊया. 1918 सालच्या इन्फ्लुएन्झामध्येच बाईचा प्रसूतिकाळ दुर्दैवाने आला. तापामुळे त्यांची प्रसूती अकाळी होऊन दुःखीने विकोपास गेले आणि बाईंनी इहलोकाचा संसार संपविला. मरताना बाईंनी नर्मदेला पोपटाला सांभाळण्यास सांगितले. बहिणीच्या मृत्यूने नर्मदेला रडता घर थोडे झाले, कारण त्या बहिणीचा अगदी एक जीव असे. आपल्या बहिणीच्या पोपटाच्या गोळ्याचा सांभाळ नर्मदेने ममतेने केला. आईच्या सुखाला प्रेमाला पारखा झालेल्या पोपटाला नर्मदेने आईची उणीव भासू दिली नाही. आईसारखे दैवासार जगात नाही असे म्हणतात ते बरोबरच आहे, पण आईच्या नंतर ज्या जगात जर कोणी असेल तर ती मावशी असते. पोपटाच्या बाबतीतही आईची प्रेमाची उणीव नर्मदे मावशीने भरून काढली. त्यांचा प्रेमाने सांभाळ केला. म्हणूनच माय मरो मावशी जगो असे म्हटले आहेत. या पुढचा स्लाइड. एक प्रकरण अंगावर आल्यामुळे नानूभाई अगदी अस्वस्थ झाले होते. त्यांना पुढे 4 दिवस एक क्षणाचीही फुरसत मिळाली नाही. सारखे मोटारीतून खेटे घालीत होते. 5व्या दिवशीही पोपटाच्या लाकडी पोपटाची त्यांना आठवण झाली नाही. पोपटाला राग आला होता. त्यांनी भाईशी आपण होऊन बोलायचे नाही असा निश्चय केला होता. एक रात्री पोपटाला ताप भरला. नर्मदेला कसेच वाटू लागले. आजपर्यंत त्याला अनेकदा ताप आला होता, पण आज नर्मदेला विनाकारण हुरहुर वाटू लागली. पोपटाला दुसऱ्या मजल्यावरच्या रस्त्याकडच्या खोलीत निजवले होते. त्याला आज फोनोग्राफचे गाणे ऐकवायची इच्छा झाली. नर्मदा त्याच्याकरिता रेकॉर्ड लावीत होती. मध्येच पोपटाने विचारले, भाई माझ्यावर रागावले आहेत का ग? नाही बाळ, रागवायला काय झालं? होय, आणि तू पण माझ्यावर रागावली आहेस. सगळे लोक माझ्यावर रागावले आहेत. कुणी सांगितलं तुला? मला आपले वाटते उगीच. नर्मदा आत गेली. पोपट खिडकीतून बाहेर पाहू लागला. बन्शी इतर मुलांबरोबर शाळेला जात होता. बन्शी बन्शी पोपटाने हाक मारली. बन्शीला हाक ऐकू गेली नाही. तो तसाच पुढे गेला. सगळे लोक माझ्यावर रागावले आहेत. पोपट स्वतःशीच म्हणाला. त्याला आज आईची आठवण झाली. नर्मदा खोलीत आली. तिला त्याने विचारले, मला आई केव्हा ग भेटेल? भेटेल हं बाल. नर्मदा दुसरे काय उत्तर देणार? त्याची आई परत येण्याकरिता गेली नव्हती. पोपट उठून बाहेर जाऊ लागला. कुठे जातोस? बाईकडे. थांब, बाईंनाच इथं बोलवते हं. नर्मदा बाहेर गेली. तिने नोकराबरोबर निरोप पाठविला. पोपट बोलवतो आहे. बाई ऑफिसात नव्हते. बाई परत आल्यावर नोकराने निरोप कळविला. थोड्या वेळाने भाईसाहेब यायला विसरले. पोपटाचा ताप वाढतच होता काही. चला पाहूया आता कठीण शब्दार्थ. अस्वस्थ म्हणजे बेचैन, रेस्टलेस. आताचा अर्थ जाणून घेऊया. बाईसाहेब व बाई यांच्या वंशाचा दिवा एकुलता एक मुलगा पोपट हा 6 वर्षाचा निरागस बालक लहानपणीतच मातृप्रेमाला पारखा झाला होता.
आईला चौघांनी उचलून दवाखान्यात नेले आहे अशी त्याची समजूत होती. आईच्या प्रेमाची उणीव तो वडिलांकडून पूर्ण करून पाहत होता. त्याच्या प्रेमळ सहवासासाठी आसुसलेला होता, पण सदैव आपल्या कामात, व्यापारात व्यस्त असल्याने भाईसाहेबांना मुलांसाठी काढण्यास वेळच नव्हता. किंबहुना आपल्या मुलाला आपण आईचं व पित्याचे असे दुहेरी प्रेम द्यायला हवे हे मुळी त्यांना जाणवतच नव्हते. मुलाला सांभाळायला नर्मदा मावशी आहे ना, त्याचे हवे नको ती पाहत आहे ना, लागेल तेवढा पैसा मी घरासाठी देत आहे, दिमतीला नोकर आहेत, अजून मुलाच्या काय गरजा असणार असे त्या व्यवहारी वृत्तीच्या भाईंना वाटत असावे. त्यांनी पोपटाला लाडाने कधी उचलून घेतले नाही. लागणारे पोपटाची छोटीशी दुनिया, त्याच्याकडचा लाकडी हिरवा पोपट, नर्मदा मावशीने आणलेली नवी पाटी, हे सारे आनंदाने वडिलांना दाखवायचे होते. पिंजऱ्यातल्या पोपटासाठी डाळिंबे आणायला सांगायचे होते, पण भाईंना पोपटाचे काही कौतुक नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळही नव्हता. चला पाहूया पुढचा स्लाइड. केल्या ताप उतरत नाही असे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने नर्मदा त्याला घेऊन माथेरानला गेली. तिथे मोटर गाड्यांची सततजा येत नव्हती. तिथे म्युनिसिपल शाळेतील मुले फाटकासमोर उभे राहून पोपट म्हणून हाक देत नव्हती. पोपटाच्या प्रकृतीला सुधार म्हणून पडला नाही. तिसऱ्या दिवशी त्याला भ्रम झाला. बेशुद्धीत तो बडबडत असे, भाई सगळे लोक माझ्यावर रागावले आहेत. नर्मदेने भाईसाहेबांना लिहून कळविले, बाळ आपली फार आठवण काढतो आहे, एकदा येऊन जा. आई अंतरली. बाप परका झाला. पोरांनी धास्ती खाल्ली. तो म्हणू लागला, माय तू नाही ना माझ्यावर रागावलीस. बाईसाहेबांनी जाण्याची दिरगाई केली. दुसऱ्या दिवशी तार आली, कम ओव्हर ॲट वन्स, एकदम निघून या. भाईसाहेब गेले. पोपटाने त्यांना ओळखले नाही. सगळे लोक माझ्यावर रागावले आहेत, हा त्याचा एकच महामंत्र होता. पाचव्या दिवशी घरातल्या पितळी पिंजऱ्याचा दरवाजा नोकरांनी निष्काळजीपणे उघडा टाकला. त्यातला पोपट जो एकदा उडाला तो पुन्हा सापडला नाही. जवळजवळ त्याच वेळी पोपट आपल्या कुंडीचा पिंजरा फोडून उडून गेला. पुन्हा तो परत आला नाही. भाईसाहेब नर्मदेला घेऊन परत मुंबईला आले. लाकडाचा हिरवा पोपट झोपाळ्यावर पडला होता. पितळेचा रिकामी पिंजरा गॅलरीत टांगला होता. सगळ्या घरात उदास होते. नर्मदा रडत होती. भाईसाहेब हातावर डोकं ठेवून बसले होते. त्यांना आपल्या पत्नीची आठवण झाली. पोपटाला सांभाळायला अशी तिची विनंती होती. पोपट कुठे आहे? पोपट उडून गेला. संध्याकाळ झाली होती. रस्त्यातून मोटारची जा ये सतत चालली होती. म्युनिसिपल शाळेतील मुलांनी फाटकासमोर उभे राहून हाक मारली, पोपट. दंडकारण्यातील प्रणयिनी. उदास म्हणजे चिंतित, सॅड. चला पाहू याचा अर्थ. घराची सुबत्ता असूनही लहानगा निरागस पोपट वडिलांच्या प्रेमासाठी भुकेलेला होता. आईचे छत्र हरवून बसल्यामुळे पोपटाचे मन वडिलांच्या प्रेमाचा आधार मागत होते. एकदा त्याला हिरवा लाकडी पोपट दाखवायसाठी बाईच्या ऑफिसात जायचे होते. पाडव्याच्या निमित्ताने नर्मदा मावशींनी पोपटाला नवी पाटी आणली होती. त्या बाळ मनाला अत्यानंद झाला होता. तो आनंद वडिलांबरोबर वाटून द्विगुणित करायचा होता. पोपटाच्या व्याकुळ मनाला आईची प्रकाशाने आठवण झाली. आई कधी भेटेल असे तो विचारत राहिला. त्याच्या हळव्या अग्निक असुरक्षित मनाचे दर्शन आपणास घडले. पोपटाच्या दुःखी मनाचे पडसाद शरीरावर पडू लागले. आजारपणात शरीर त्रस्त होते, पण त्याचबरोबर मनालाही प्रेमाची गरज असते. प्रेमाची ऊब हे मुख्य औषध असते. पण वडिलांना निरोप पाठवून ते विसरले आणि पोपटाचा ताप वाढतच राहिला. भ्रमात तो बरळतच राहिला. सगळे लोक माझ्यावर रागावले आहेत. पोपटाचे दुखावलेले व्याकुळ मन शरीर पोखरू लागले. तापाला काही केल्या उत्तर पडत नव्हता. तेव्हा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरून नर्मदा मावशी पोपटाला माथेरानला घेऊन गेली. हवा पालट होई. गाड्यांची ये जा, रस्त्यावरचा आवाज नाही. पोपटाला मोकळ्या हवेत घेऊन जाण्याचे तापात उतार पडेल.
पण बरे वाटले म्हणून डॉक्टरांनी सल्ला नर्मदाला पोपटाला माथेरानला घेऊन गेली. आशेने हाक मारणाऱ्या, दारात ताटकळ्यात वाट बघणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करून ते ऑफिसात निघून गेले. नर्मदेने पोपट बोलवतो आहे असा निरोप पाठवूनही भाई यायचे विसरले. मनाने कामेजून गेलेला पोपट हिरमुसला. त्याचा परिणाम जणू शरीरावर झाला. तापाने आजारी पडला. भ्रमात तो भाईची आठवण काढू लागला. सगळे माझ्यावर रागावले आहेत असेच त्याने पालुपत चालू ठेवले. नर्मदेने भाईला लिहून कळविले तरीही भाईंनी कामाला महत्त्व दिले. शेवटी तार करण्याची वेळ आली. भाई भेटायला गेले पण पोपटाने त्याला ओळखलेच नाही. वडिलांना भेटण्याची त्याची इच्छा मनातच दडपून राहिली. भ्रमात तो सगळे माझ्यावर रागावले आहेत हा महामंत्र जपत होता. शेवटी त्या निरागस पोपटाने आपल्या कुंडीचा पिंजरा फोडून या जगाचा निरोप घेतला.